समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी गावात सुरू असलेल्या वारंवारच्या भारनियमनाविरोधात ग्रामस्थांनी शुक्रवारी अनोख्या पद्धतीने धरणे आंदोलन केले। ग्रामपंचायत कार्यालयासमोर बॅटरी आणि इन्व्हर्टर हातात घेऊन ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत वीज पुरवठा नियमित करता येत नसेल तर वीज साठवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला बॅटरी आणि इन्व्हर्टर उपलब्ध करून द्या अशी आगळीवेगळी मागणी केली आहे। आंधळी गावातील विविध वाड्या वस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून सायंकाळनंतर वारंवार भारनियमन केले जात असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भारनियमन तातडीने बंद करून नियमित व अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे। वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीवर विपरीत परिणाम होत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले। सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की आंधळी गावातील नागरिकांना विनाकारण भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील असा इशाराही त्यांनी दिला। या अनोख्या आंदोलनाची परिसरात चांगली चर्चा रंगली असून ग्रामस्थांच्या मागण्यांकडे महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। नमस्कार, मी अर्णव राजेंद्र जाधव, राहणार आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली येथील मी विद्यार्थी 8वीत शिकतो। काही दिवसापासून आमच्या इथं लोड शेडिंगमुळे लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे। लाईट 6ला जाते ते रात्री 11ला येते। यामुळे आमचा अभ्यास अपूर्ण राहतो। यामुळे आम्हाला शिक्षक चिडचिड करतात आणि शिक्षा सुद्धा करतात। रात्री बाहेर निघायचं म्हणजे चोरा चिलटाचं, इचवा काट्याचं भीती वाटते। मी एवढंच म्हणेन की आम्हाला 24 तास लाईट पाहिजे। जर उद्यापासून लाईट आली नाही तर मी शाळा सोडेन आणि माझ्यावर 5-6 मुले आहेत, ते पण शाळा सोडतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रदीप कत्या माने, आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। सध्या आमच्या गावामध्ये ही वाडी वस्तीची घर आहे, तिथं एजीची लाईट आहे। ती लाईट सुमारे 8-10 दिवसापासून वारंवार संध्याकाळी 6ला जाते, कधी 11ला येते। तिथं लहान मुलं, वयस्कर माणसं, प्रत्येकाला लाईट, पंखा, अभ्यास, कॉम्प्युटर, घरी कुटीर उद्योग, लघु उद्योग करणाऱ्या महिला, दिवसभर कंटाळून आलेली शेतकरी बांधव यांना अतिशय त्रास होतो। संध्याकाळी 7ला लाईट जाणं आणि 11ला येणं। बरं, हे आमच्याच गावासाठी का भारनियमन शासनानं का आमच्याच आंधळीसाठी कशासाठी केले? सगळ्या गावाला, तालुक्याला का नाही? बरं ठीक आहे, आम्हाला दुसरं काही गरज नाही। आम्हाला आजपासून जर लाईट आली तर ठीक, नसेल तर आम्ही रस्ता रोको किंवा मोठं आंदोलन करणार आहे। आमच्या शेतकरी बांधवांची सगळ्यांची मागणी आहे, दिवसभर लाईट गेली तर ठीक आहे एक वेळ, पण रात्री संध्याकाळी 7 ते म्हणजे 24 तास रात्रभर तरी लाईट पाहिजे। मुलांचं आतूनात नुकसान होते, वयस्कर माणसांचं अतिशय हाल होते। म्हणून सरकारने ताबडतोब दखल घ्यावी। नसेल तर उद्या किंवा परवा आम्ही शासनाला निवेदन देऊन तीव्र आंदोलन किंवा रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहोत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।